समोर विचित्रसा धूर दिसत होता आणि प्रकाशही फारच मंद होता. माझ्या हृदयाचे ठोके इतके वेगाने चालू होते की माझ्याच श्वासाचा आवाज मला भीतीदायक वाटत होता. माझ्या मागे उभे असलेल्या माणसाने खांद्याला पकडून मला जोरात पुढे ढकलले. मी सावरू शकले नाही आणि गालिच्यावर कोसळले. माझ्या कानात तीच धोकेदायक घाणेरडी आवाज घुमली, ज्या आवाजावर मी माझ्या वडिलांपेक्षाही जास्त विश्वास ठेवला होता. घ्या मोठे साहेब, ही आहे तुमची भेट. अगदी हिऱ्यासारखी आहे. कालच माझ्या हातात लागली म्हणून सर्वात आधी तुमच्या सेवेत हजर केली. हे हे असं नाही. मी थरथरत्या हातांनी स्वतःला जमिनीवर सावरलं आणि फरशीवर बसल्या बसल्या नजर वर केली. समोर एका मोठ्या खुर्चीत एक माणूस बसलेला होता, ज्याची पाठ माझ्याकडे होती. त्याच्या हातात सिगारेट पेटलेली होती. धूर हळूहळू वर जात होता. तो माणूस सावकाश वळला आणि जसा त्याचा चेहरा प्रकाशात आला तसं माझे डोळे विस्फारले गेले. माझ्या घशातून किंकाळीही बाहेर पडली नाही. संपूर्ण शरीर सुन्न झालं, कारण तो कोणी दुसरा नव्हता तर तोच माणूस होता, ज्याच्यासमोर मला बाजारातल्या वस्तूसारखं उभं केलं जात होतं. तो तर माझाच. माझं नाव मालती आहे. तो क्षण असा होता जिथे माझ्या आयुष्याचा निर्णय होणार होता. पण ही गोष्ट इथून सुरू होत नाही, ती फार आधीपासून सुरू होते. एका अशा घरापासून जिथे गरिबी होती पण समाधानही होतं. किंवा कदाचित ते समाधानही माझ्या नशिबात थोड्याच काळासाठी लिहिलं होतं. मी अशा वेळी या जगात डोळे उघडले जेव्हा माझ्या घरात शोककळा पसरलेली होती. माझ्या जन्मानंतर काही क्षणातच माझी आई या जगातून निघून गेली. दाईने मला बाहेर आणून बाबांच्या हातात दिलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी वेदना होत्या. दाई म्हणाली, अभिनंदन प्रकाश भाऊ, मुलगी झाली आहे. पण दुर्दैवाने आई वाचली नाही. बाबांनी मला हातात घेतलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातले अश्रू माझ्या गालांवर पडले. कदाचित तोच माझ्या आयुष्यातला पहिला स्पर्श होता. शेजारच्या बायका शोक व्यक्त करायला आल्या आणि मला पाहून कुजबूज करू लागल्या. एक म्हणाली, अरे, बिचारी येताच आईला खाऊन टाकलं. फारच अशुभ घडीत जन्मली आहे. दुसरी मागून म्हणाली, देव प्रकाशभाऊंची मदत करो. एकटा पुरुष या दूध पिणाऱ्या बाळाला कसं वाढवणार? पण माझ्या बाबांनी मला छातीत घट्ट धरलं आणि रडत म्हणाले, खबरदार, माझ्या मुलीला कोणी अपशकुनी म्हणाल तर. ही माझी मालती आहे. माझ्या डोळ्यांचा तारा आहे. माझ्या बायकोची आठवण आहे. बाबा दिवसभर मजुरी करत असत, त्यामुळे मला सांभाळणं त्यांना शक्य नव्हतं. आम्ही संयुक्त कुटुंबात राहत होतो. काका आणि काकूही सोबतच होते. सुशीला काकू खूप चांगली बाई होती. तिच्या स्वतःच्या 2 मुली होत्या, पण तिने मला तिसरी मुलगी मानून आपलंसं केलं. मी 7 वर्षांची झाले होते. मला आमच्या घराचं अंगण आठवतं, जिथे मी मातीशी खेळायचे. काका शेतातून परत आले की त्यांच्या हातात काही ना काही पाकिट असायचं. ते मोठ्याने हाक मारायचे, अरे माझी गुडिया, मालती कुठे लपली आहे? मी धावत येऊन त्यांच्या पायांना बिलगायचे आणि म्हणायचे, काका तुम्ही आलात? माझ्यासाठी काय आणलं? ते हसत मला उचलून घ्यायचे आणि म्हणायचे, बघ माझ्या गुडियासाठी टॉफी आणली आहे. मी आनंदाने टाळ्या वाजवायचे आणि म्हणायचे, काका तुम्ही फारच चांगले आहात. बाबा तर सकाळी गेलेत, अजून आलेच नाहीत. काका माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणायचे, तुझे बाबा मेहनत करतात बाळा, तुला शहरातल्या मोठ्या शाळेत शिकवण्यासाठी. तेवढ्यात काकू स्वयंपाकघरातून हसत बाहेर येऊन म्हणायची, बस बस, आता तिला खालीही उतरवा. सारा दिवस तुम्ही दोन्ही भाऊ या मुलीचे लाड पुरवत बसा आणि माझ्या स्वतःच्या मुली तोंड बघत राहतात, असं ती तक्रारीच्या सुरात म्हणायची. तेव्हा काका हसत म्हणायचे, अरे, ही तर माझ्या भावाची निशाणी आहे. हिचे लाड नाही पुरवले तर कोणाचे पुरवू? पण हसत खेळत गेलेले ते दिवस कुणाची तरी नजर लागून बिघडले. बाबा आणि काका यांच्यात जमिनीच्या छोट्याशा तुकड्यावरून वाद निर्माण झाला. बाबांना ती जमीन विकून शहरात जाऊन व्यवसाय करायचा होता, तर काकांना आपल्या पूर्वजांची जमीन विकणे अजिबात मान्य नव्हते.
एका रात्री अंगणात दोन्ही भावांचे मोठ्या आवाजात भांडण सुरू होते. मी आणि काकू घाबरून एका कोपऱ्यात उभ्या होतो. बाबा ओरडत म्हणाले, "मी सांगतोय, मला माझा हिस्सा दे. मला इथे सगळं सहन करत मरायचं नाही. मला शहरात जायचं आहे. मला पैसे कमवायचे आहेत." काका समजावत म्हणाले, "दादा, शहाणपणाने विचार करा. ही आपल्या बापदादांची जमीन आहे. ती विकून आपण काही तोंड दाखवणार? थोडा संयम ठेवा. पीक चांगलं आलं की मी तुमच्यासाठी शहरात दुकानाची सोय करून देईन." बाबांनी रागाने चारपाईवर हात आपटला आणि म्हणाले, "तुमचं हे आश्वासन ऐकून ऐकून माझं डोकं फिरलं आहे. मला आजच निर्णय हवा आहे. जर तुम्ही हिस्सा दिला नाहीत तर मी स्वतः पंचायत बोलावेन." हे ऐकताच काकाही संतापले आणि म्हणाले, "बरं, तर मग गोष्ट पंचायतपर्यंत जाईल. मी तुमच्या भल्याचं बोलतोय आणि तुम्ही माझी इज्जत मातीमोल करायला निघालात." तेवढ्यात काकू मध्ये आली आणि हात जोडून म्हणाली, "देवासाठी गप्प व्हा. भाऊ भाऊ असून एकमेकांचे शत्रू का बनताय? बघा, मुलंही घाबरली आहेत." बाबांनी काकूला झिडकारत म्हटलं, "वहिनी, तुम्ही मध्ये पडू नका. हा पुरुषांचा विषय आहे. मी निर्णय घेतला आहे. मी उद्याच शहरात जाणार आहे. भावाने हिस्सा दिला तर ठीक, नाही तर मी समजेन की मला भाऊच नाही." मी धावत काकांकडे गेले. त्यांचा हात पकडून रडत म्हणाले, "काका, बाबांना थांबवा ना. आम्हाला शहरात जायचं नाही. मला तुमच्याच जवळ राहायचं आहे." त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यांनी खाली बसून मला मिठीत घेतलं आणि बाबांकडे पाहून म्हणाले, "दादा, किमान या मुलीचा तरी विचार करा. शहरात ही कोणाच्या आधारावर भटकत राहील? इथे सगळे आपले आहेत. तिथे हिला कोण सांभाळेल?" बाबांनी माझा हात पकडून जोरात आपल्याकडे ओढलं आणि कठोरपणे म्हणाले, "ही माझी मुलगी आहे. मला काय करायचंय ते मला ठाऊक आहे. तुम्ही चिंता करू नका. मी निर्णय घेतला आहे. मालती, सामान बांध. आपण पहाटेच निघू." मी ओरडून म्हणाले, "नाही बाबा, मी जाणार नाही. मी काका काकूंशिवाय राहू शकत नाही." बाबांनी पहिल्यांदाच माझ्यावर हात उचलला. एक जोरदार थप्पड माझ्या गालावर बसली आणि ते म्हणाले, "जास्त तोंड चालवतेस? सांगितलेलं कर, नाहीतर तुझे पाय तोडीन." काकू रडत पुढे आली आणि मला छातीत घट्ट धरलं. "भाऊसाहेब, तुम्ही काय अन्याय करताय या निरागस मुलीवर? तिला मारू नका. तुम्हाला जायचं असेल तर जा, पण हिला माझ्याकडे ठेवा. मी हिला वाढवेन." बाबांनी तिरस्काराने थुंकत म्हटलं, "म्हणजे उद्या ही सुद्धा तुझ्यासारखी माझ्याविरुद्ध उभी राहील?" "नाही, ही माझ्यासोबतच जाईल." ती रात्र कयामतीची होती. अख्खी रात्र मी काकूच्या छातीत डोकं खुपसून रडत राहिले. काका अंगणात फेरफटका मारत राहिले आणि बाबा खोलीत सामान बांधत राहिले. पहाटे उजाडल्यावर बाबांनी मला उठवलं. "चल उठ, उशीर होतोय. गाडी निघून जाईल." मी रडत काकूचा पदर घट्ट धरला. "मला जाऊ देऊ नका. तुमच्याशिवाय मी मरेन." तिचं काळीज तुटत होतं. तिने आपल्या पोटलीतून काही पैसे काढून माझ्या मुठीत ठेवले आणि रडत म्हणाली, "माझ्या बाळा, रडू नकोस. तुझा बाबा तुला सांभाळेल. मी तुझ्या काकालाही समजावेन. तो तुला शहरात भेटायला शहरात येत जाईल." काका दारात उभे होते. त्यांनी बाबांकडे पाहिलं आणि जड आवाजात म्हणाले, "दादा, जायचंच असेल तर जा. पण लक्षात ठेव, शहराची हवा कुणाला मानवत नाही. आपल्यांना सोडून कोणीच कधी सुखी झालेला नाही." बाबांनी काहीच उत्तर दिलं नाही. माझा हात पकडला आणि मला ओढत घराबाहेर नेलं. मी वारंवार मागे वळून पाहत राहिले, जिथे काका आणि काकू दाराच्या चौकटीत उभे राहून रडत होते. मला तेव्हा माहीत नव्हतं की हे दार माझ्यासाठी वर्षानुवर्ष बंद होणार आहे आणि आज सुरू झालेला हा प्रवास मला किती खोल दऱ्यात ढकलणार आहे. शहराचं आयुष्य गावापेक्षा पूर्ण वेगळं होतं. इथे प्रचंड गोंगाट होता, धूर होता आणि अनोळखीपणाही होता. बाबांनी एक छोटंसं घर भाड्याने घेतलं. बाबा दिवसभर कामाच्या शोधात बाहेर असायचे आणि मी दिवसभर खोलीत बंद असायचे.
मला माझ्या काकूची फार आठवण यायची. काही दिवस गेले तसे बाबांच्या वागण्यात बदल जाणवू लागला. ते उशिरा घरी यायचे आणि अनेकदा कुठल्या तरी विचारात हरवलेले असायचे. एका संध्याकाळी बाबा घरी आले तेव्हा त्यांच्यासोबत एक बाईही होती. ती फार सुंदर होती, पण तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, जी मला अजिबात आवडली नाही. बाबांनी मला बोलावलं आणि त्या बाईकडे बोट दाखवत म्हणाले, "मालती, इकडे ये. ही तुझी नवी आई आहे, राधिका. आता ही आपल्यासोबतच राहील." मी आश्चर्याने त्या बाईकडे पाहत राहिले. माझ्या मनात आईची प्रतिमा फक्त माझ्या काकूची होती, किंवा त्या आईची जिला मी आतापर्यंत फक्त फोटोमध्ये पाहिलं होतं. ही अनोळखी बाई कोण होती? राधिका हसत पुढे आली, माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, "अरे वा, ही तर फारच गोड मुलगी आहे. प्रकाश, तू सांगितलंच नव्हतंस की तुझी मुलगी एवढी मोठी आहे." बाबा खुश झाले आणि म्हणाले, "बस राधिका, आता ही तुझ्या हवाली आहे. हिला आपलीच मुलगी समज. आईची उणीव जाणवू देऊ नकोस." राधिकाने प्रेमळपणे म्हटलं, "तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी हिला माझ्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम देईन. ये बाळा, माझ्याजवळ बस. मी तुझ्यासाठी बांगड्या आणल्या आहेत." मी थरथरत्या पावलांनी तिच्याजवळ गेले. तिने माझ्या हातात काचेच्या बांगड्या घातल्या आणि बाबांकडे पाहत म्हणाली, "बघा, किती गोड दिसते आहे. फक्त कपडे थोडे मडके आहेत. उद्यापासून मी हिला आंघोळ घालून अगदी राजकुमारी बनवेन." मला तेव्हा माहीत नव्हतं की हे प्रेम, आपुलकी आणि या बांगड्या फक्त बाबांना दाखवण्यासाठी होत्या. जसं बाबा कामावर जायचे तसं राधिकाचं खरं रूप समोर यायचं. दुसऱ्याच दिवशी बाबा बाहेर गेल्यावर राधिकाने मला हाक मारली, "ए मुली, इकडे ये." मी घाबरत तिच्याजवळ गेले. "हो आई." तिने माझ्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाली, "खबरदार, जर मला आई म्हणालीस. मी तुझी आई नाही आणि बनायची हौसही नाही. कान उघडे ठेवून ऐक. हे घर माझं आहे आणि इथे राहायचं असेल तर माझ्या इशाऱ्यावरच चालावं लागेल." मी थरथरत्या आवाजात म्हणाले, "पण बाबांनी सांगितलं होतं की तुम्ही माझी आई आहात." तिने जोरात माझे कान पकडून वळवले आणि दात ओठात आवडत म्हणाली, "तुझ्या बापाला मी माझ्या बोटांवर नाचवेन. जर तू त्याला काहीही सांगितलंस तर तुझी जीवही ओढून काढीन आणि तुझ्या बापालाही विष देईन. समजलं का?" वेदना प्रचंड होत्या आणि त्यामुळे माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू आले. मी पटकन मान हलवली. "हो, समजलं." तिने मला मारलं नाही, पण ढकलून म्हणाली, "चल, जाऊन झाडू मार आणि खबरदार, कुठल्याही कामात जरा जरी कमतरता दिसली तर." मला स्वच्छता फार आवडते. राजकुमारी बनून बसायचा काळ संपला आहे. ही माझ्या गुलामगिरीची सुरुवात होती. तेव्हा मी फक्त 9 वर्षांची होते. पण आता माझ्या खांद्यावर घराची सगळी जबाबदारी येऊन पडली होती. राधिका दिवसभर चारपाईवर पडून राहायची आणि हुकूम सोडायची, "मालती, पाणी घेऊन ये. मालती, माझे पाय दाब. मालती, बाजारातून भाजी आण." बाबांना विष देईल या भीतीने मी धावत पळत सगळी कामे करायची. संध्याकाळी बाबा घरी आले की राधिकाचं वागणं पूर्ण बदलून जायचं. ती बाबांचे जोडे काढायची आणि म्हणायची, "प्रकाश, किती थकून गेला असशील. मालती बेटा, पटकन बाबांसाठी पाणी घेऊन ये." बाबा मला पाहून खुश व्हायचे आणि म्हणायचे, "माझी मुलगी किती समजूतदार झाली आहे. राधिका, तू हिला खूप शिस्त शिकवलीस." राधिका हसत म्हणायची, "आता माझीच मुलगी आहे. शिस्त तर शिकवावीच लागते ना." माझं मन करायचं की ओरडून बाबांना सगळं सांगावं की ही बाई खोटं बोलते आहे, नाटक करते आहे, मला मारते, मला उपाशी ठेवते. पण तिच्या धमकीने माझे ओठ शिवले जायचे. वेळ निघून गेला आणि याच भीतीत 2 वर्ष सरली. मग राधिकाला एक मुलगा झाला. बाबांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मिठाया वाटल्या गेल्या. पण माझ्यासाठी हा आनंद आणखी मोठं संकट ठरली.
कारण आता राधिकाचं सगळं लक्ष आपल्या मुलाकडे होतं आणि मी पूर्णपणे एक नोकराणी बनले होते. माझी शाळा सोडवण्यात आली. त्या दिवसानंतर माझ्या आत काहीतरी तुटलं होतं. मला खात्री होती की माझं कोणीच नाही, ना आई ना दुसरा आधार. फक्त एक देव होता ज्याच्याशी मी लपून छपून बोलायचे. वेळ आपल्याच गतीने पुढे जात राहिला आणि मी परिस्थितीच्या गिरणीत भरडत राहिले. आता मी 14 वर्षांचे झाले होते, पण माझ्या चेहऱ्यावर त्या वयाच्या मुलांसारखी निरागसता उरली नव्हती, तर काळजी आणि भुकेची छाया दिसत होती. राधिकाला 2 मुलं झाली होती, एक मुलगा आणि एक मुलगी. घरात माणसं वाढली होती, पण बाबांची कमाई तशीच होती. त्यामुळे पैशांवरून घरात नेहमीच भांडणं व्हायची. एका सकाळी मी स्वयंपाकघरात नाश्ता करत होते, तेव्हा राधिका आली आणि भांड्यांचं झाकण उघडून पाहिलं. त्यात थोडंसंच दूध होतं. तिने रागाने माझ्याकडे पाहून विचारलं, "दूध एवढं कमी का? तू चोरून प्यायलीस का?" मी घाबरत खुलासा केला, "नाही आई, मी दूध पिलेला नाही. दूधवाला कमी देऊन गेला. तो म्हणत होता की मागच्या महिन्याचे पैसे अजून मिळालेले नाहीत, म्हणून अर्धा किलो कमी दिलं." राधिकाने जोरात माझ्या तोंडावर थप्पड मारली आणि ओरडली, "खोटी, लबाड कुठली? सगळा दोष दूधवाल्यावर ढकलतेस. मला माहीत आहे की तुझी नियत किती वाईट आहे. तूच दूध प्यायले असशील. माझ्या मुलांच्या वाट्याचं दूध पिऊन तुला लाज वाटत नाही का?" मी रडत म्हणाले, "आई, मी शपथ घेते, मी एक थेंबही दूध पिलेलं नाही. मला तर काल रात्रीपासून भाकरसुद्धा मिळालेली नाही." राधिकाने माझे केस पकडून ओढले आणि म्हणाली, "आम्ही तुझे नोकर आहोत का, जे तुला भाकर खायला घालू? तुझा बाप किती कमावतो, ते माझ्या मुलांसाठीही पुरेसं होत नाही. आणि वर तू अजून एक ओझं गळ्यात पडलेली आहेस. खबरदार, स्वयंपाकघरात पाऊल टाकू नकोस. जा, घराची साफसफाई कर. पूर्ण घर चकाचक होईपर्यंत तुला पाणीही मिळणार नाही." मी डोळ्यातले अश्रू पुसत अंगणात आले आणि झाडू मारायला लागले. भुकेने माझं पोट जळत होतं. अशक्तपणामुळे चक्कर येत होती. पण काम न केल्याची शिक्षा त्याहून भयानक होती. म्हणून मी यंत्रासारखी हात हलवत राहिले. संध्याकाळी बाबा घरी आले तेव्हा ते खूप थकलेले दिसत होते. त्यांचे केस पांढरे झाले होते आणि पाठ वाकली होती. मजुरीने त्यांना वेळेआधीच म्हातारे केले होते. ते चारपाईवर बसले तेव्हा मी त्यांच्यासाठी पाणी घेऊन गेले आणि विचारलं, "बाबा, तब्येत ठीक आहे ना? तू खूप अशक्त दिसतोयस," असे मी म्हणाले. बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि थंड उसासा टाकला. "बस बाळा, वयाचा आणि कामाचा परिणाम आहे. आता हाडं साथ सोडायला लागली आहेत. पण काय करणार, मजबुरी आहे. हे पोटही तर भरायचं आहे." माझं मन भरून आलं. मी म्हणाले, "पापा, तुम्ही गावाकडे का जात नाही? काकांशी एकदा बोलून तर बघा. कदाचित ते आपल्याला परत बोलावून घेतील. इथे आपण फार हाल सोसतोय." बाबांच्या डोळ्यात एक विचित्र असहाय्यता होती. ते म्हणाले, "आता परतण्याचे सगळे रस्ते बंद झाले आहेत. मालती, मी माझ्या भावाशी फार वाईट वागलो. आता कोणत्या तोंडाने परत जाऊ? फक्त एवढीच प्रार्थना कर की देव मला इतकी ताकद देवो की मी तुम्हा लोकांचं पोट भरू शकेन." दारामागे उभी राहून सगळं ऐकत असलेली राधिका ताबडतोब बाहेर आली आणि टोमण्याच्या सुरात म्हणाली, "हो हो, बापलेकरं बसून जुन्या आठवणी काढा आणि गावाची हळहळ करा. इथे माझी मुलं उपाशी आहेत. त्यांची कुणालाच फिकीर नाही. प्रकाश, आज रिकाम्या हाताने का आलात? घरात रेशन संपलं आहे." बाबांनी लाजिरवाण्या अवस्थेत मान खाली घातली आणि म्हणाले, "राधिका, आज ठेकेदाराने पैसे दिले नाहीत. उद्या देईल, तेव्हा रेशन आणीन. आज तसं काहीतरी करून निभावून घ्या." राधिकाने गोंधळ घातला, "निभावून घ्या? कसं निभावून घ्या? भिंती चाटू का? आपण तेच करूया. एक घर चालवता येत नसेल तर लग्नच का केलं? सांगा ना, आता माझ्या मुलांना काय खाऊ घालू?"
त्या रात्री घरात चूल पेटली नाही. मी आणि बाबा उपाशीच झोपलो. तर राधिकाने आपल्या मुलांना लपवून ठेवलेली बिस्किटं खाऊ घातली. अख्खी रात्र मला बाबांचा खोकल्याचा आवाज ऐकू येत राहिला. मला काय माहीत होतं की बाबांसोबतच्या माझ्या शेवटच्या काही रात्रींपैकी ही एक आहे. काही दिवसांनी हवामान फार खराब होतं. बाहेर जोरदार वादळ सुटलं होतं. बाबा सकाळी कामावर जायची तयारी करत होते. तेव्हा मी त्यांचा रस्ता अडवला. "पप्पा, आज हवामान फार वाईट आहे. आज कामावर जाऊ नका. मला खूप भीती वाटते." बाबांनी हसून माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, "वेडी आहेस का? मजुराला सुट्टी नसते. आज मी गेलो नाही तर माझी मजुरी कापली जाईल. मग घर खर्च कसा चालेल? तू फक्त दार बंद ठेव. मी संध्याकाळी लवकर येईन." ते निघून गेले आणि मी दाराच्या जाळीतून त्यांना जाताना पाहत राहिले. त्यांची वाकलेली पाठ आणि फाटके कपडे पाहून माझं काळीज तोंडाशी आलं होतं. काश मी त्यांना थांबवलं असतं. काश त्यांच्या पायांना बिलगले असते आणि त्यांना जाऊ दिलं नसतं. दिवस निघून गेला. संध्याकाळ झाली. वादळही थांबलं, पण बाबा आले नाहीत. साधारणपणे ते संध्याकाळपर्यंत येत असत. आज मात्र अंधार पडला तरी दारावर ठोका पडला नाही. राधिका वारंवार दाराकडे पाहत होती, पण तिची काळजी बाबांसाठी नव्हे तर पैशांसाठी होती. कुठे मरून पडले आहेत कुणास ठाऊक. अजून आलेले नाहीत. नक्कीच मित्रांसोबत बसले असतील आणि मी इथे मुलांना घेऊन बसले आहे. तेवढ्यात दारावर जोरदार ठोका पडला. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मी धावत दाराकडे गेले. कदाचित बाबा असतील असा विचार करून मी दार उघडलं. समोर बाबा नव्हते. शेजारच्या गल्लीतील एक दुकानदार उभा होता आणि त्याच्यासोबत 2 अनोळखी माणसं होती. त्यांचे चेहरे गंभीर होते. "प्रकाश यांची पत्नी घरी आहे का?" असे तो म्हणाला. मी अक्षरशः घाबरले आणि म्हणाले, "आई आत आहे." "काय झालं? पापा कुठे आहेत?" राधिका हे मागे आली आणि म्हणाली, "कोण आहे? इतक्या रात्री? आणि प्रकाश कुठे आहे?" त्यातला एक अनोळखी पुढे आला आणि म्हणाला, "ताई, धीर धरा. प्रकाशांचा आज अपघात झाला आहे. ते रस्ता ओलांडत असताना एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली." राधिका किंचाळली, "हे काय झालं? त्यांना जास्त मार लागला नाही ना? ते रुग्णालयात आहेत ना?" त्या माणसाने मान खाली घातली आणि हळू आवाजात म्हणाला, "ताई, ते तर जागेवरच प्राण सोडून गेले. आम्ही मृतदेह घेऊन आलो आहोत. ॲम्ब्युलन्स गल्लीबाहेर उभी आहे." हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. जणू कोणीतरी माझ्या कानात वितळलेलं शिसं ओतलं होतं. मी दगडासारखी स्तब्ध झाले आणि डोळे विस्पारूनच राहिले. माझे बाबा गेले. माझा शेवटचा आधारही संपला. राधिका मोठ्या आवाजात आक्रोश करू लागली, "मी तर लुटले गेले. माझा संसार उद्ध्वस्त झाला. आता मी काय करू? देवा, माझ्या लहान लहान मुलांचं काय होणार?" शेजारचे लोक जमा होऊ लागले. थोड्याच वेळात घरात गोंधळ उडाला. बाबांचा मृतदेह अंगणात आणून ठेवण्यात आला. मी थरथरत्या हातांनी त्यांच्या चेहऱ्यावरची चादर बाजूला केली. त्यांचा चेहरा रक्ताने माखलेला होता, पण ओठांवर ती शेवटची हसू होती जी सकाळी मला दाखवून ते गेले होते. मी बाबांच्या छातीत बिलगून किंचाळत रडू लागले, "पप्पा, उठा ना. तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही. तुम्ही वचन दिलं होतं की संध्याकाळी याल. मला खूप भीती वाटते." सगळे मला मागे खेचत होते, पण मी बाबांना सोडत नव्हते. मला वाटत होतं की जर मी त्यांना सोडलं तर मीही मरून जाईन. तेच माझा एकमेव आधार होते. माझं संपूर्ण जग होते आणि आज ते शांतपणे निश्चल पडले होते. अंत्यसंस्कारानंतर घरात एक भयानक शांतता पसरली. सुरुवातीचे 2 दिवस राधिकाचं वागणं रडारड करणारे होते, पण जसं लोकांची ये-जा कमी झाली तसं तिच्या डोळ्यातलं पाणी आटलं आणि चेहऱ्यावर एक भीषण कठोरपणा आला. तिसऱ्याच दिवशी तिने मला हाक मारली. मी एका कोपऱ्यात बसून रडत होते. "उठ,
खूप रडणं झालं. तुझ्या रडण्याने तुझा बाप परत येणार नाही. मी सुस्काऱ्यात म्हणाले, आई, मला पप्पांची खूप आठवण येते. राधिकाने माझा हात पकडून ओढलं आणि म्हणाली, आठवण येऊन पोट भरत नाही. आता कान उघडे ठेवून ऐक. तुझा बाप मेलाय आणि मागे काही खजिना ठेवून गेलेला नाही. आता या घराचा खर्च कसा चालणार याचा विचार केलास का? मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. आई, यात मी काय करू? ती निर्दयीपणे म्हणाली, तू काय करशील? तू काम करशील. आता तुला मेहनत मजुरी करावी लागेल. नाहीतर या घरात तुला एक घासही मिळणार नाही. आधी तुझा बाप होता म्हणून मी सहन करत होते. आता मी तुझं ओझं उचलू शकत नाही. मी घाबरत म्हणाले, पण आई, मी तर लहान आहे. मी काय काम करू शकते? मला काहीच येत नाही. राधिकाच्या डोळ्यात एक घाणेरडी चमक आली. तिने माझ्या खांद्यावरचा दुपट्टा ओढून घेतला, माझे केस मोकळे करत मला न्याहाळलं आणि म्हणाली, तू मोठी होत चालली आहेस मालती, आणि तरुण मुलींसाठी खूप कामं असतात. फक्त तू तयार राहा. आता तुला घरात बसून भाकरी फोडायची परवानगी नाही. त्या रात्री मला खायला काहीच मिळालं नाही. मी उपाशीच बाबांच्या चारपाईवर जाऊन आडवी झाले, जिथे अजूनही बाबांचा सुगंध येत होता. उशीमध्ये तोंड खुपसून मी देवाकडे प्रार्थना केली, हे देवा, मलाही तुझ्याकडे बोलाव. माझ्या बाबांकडे बोलाव. मला इथे राहायचं नाही. ही बाई मला जिवंत खाईल. पुढील काही दिवसात राधिकाचं वागणं जरा जनावरांपेक्षाही भयानक झालं. तिने मला बाबांच्या चारपाईपासूनही दूर केलं आणि जमिनीवर झोपायचा हुकूम दिला. आता तू खालीच झोपशील. कुठल्या राजाची मुलगी नाहीस जी चारपाईवर झोपशील. ही चारपाई मी विकून टाकीन. किमान थोडे तरी पैसे मिळतील. ती घरातलं सामानही विकू लागली. बाबांची सायकल, त्यांच्या वस्तू, आणि प्रत्येक वेळी मला म्हणायची की हे सगळे आपल्या पोटासाठी करते आहे. पण मला माहीत होतं ती खोटं बोलते आहे. ती पैसे स्वतःसाठी साठवत होती. सततच्या कामामुळे आणि उपासमारीमुळे मी आजारी पडू लागले. मला सतत ताप येऊ लागला, पण राधिकाला त्याचं काहीच पडलेलं नव्हतं. एक दिवस मला खूप जोरात ताप भरला. अंग अक्षरशः जळत होतं. मी अंगणातच कोसळले. राधिका माझ्यावर उभी राहून ओरडली, नाटक करणारी कुठली? उठ, काम कर. कपडे कोण धुणार? मी हात जोडले. आई, आज तरी सोड. मी मरून जाईन. तिने माझ्या पोटावर लाथ मारली आणि म्हणाली, मरायचं असेल तर मर. माझा खर्च तरी वाचेल. पण जिवंत राहायचं असेल तर काम करावंच लागेल. उठ आणि कपडे धु. मी डगमगत उठले आणि नळाजवळ जाऊन बसले. माझे अश्रू टपटप पाण्यात पडत होते आणि माझ्या मनात एकच विचार येत होता की आयुष्य मृत्यूपेक्षाही जास्त कठीण असतं का? मी अजून कपडे धुतच होते, तोच राधिका माझ्या जवळ आली आणि मला अगदी लक्ष देऊन पाहू लागली. तिच्या नजरेत एक असा उद्देशपूर्ण भाव होता की माझ्या आत्म्यालाही थरकाप उडाला. ती स्वतःशीच पुटपुटली, चांगले पैसे मिळतील. ही तयार आहे. मी घाबरत विचारलं, आई, काय म्हणताय? ती हसली, एक विषारी हसू. काही नाही ग, माझी जान. फक्त तुझं नशीब बदलणार आहे. उद्या तुला अशा ठिकाणी नेईन जिथे तुझा सगळा थकवा उतरून जाईन आणि आपले दिवस फिरेल. मला काय माहीत होतं की ज्या नशीब बदलण्याबद्दल ती बोलत होती तो मला नरकात ढकलण्याचा कट होता. त्या रात्री मला झोपच आली नाही. माझं मन वारंवार एखाद्या अनिष्टाची साक्ष देत होतं आणि मग दुसऱ्या दिवशी ती वाईट वेळ आली जेव्हा तिने मला तयार होण्याचा हुकूम दिला. सकाळचा सूर्य पूर्णपणे उगवलाही नव्हता. तोच राधिकाने माझ्यावरची चादर ओढून घेतली. मला ताप होता. हाडं दुखत होती. कसाबसा डोळे उघडले तर राधिकाच्या हातात एक चमकदार, भडक पोशाख होता, जो तिने कुठून तरी काढला होता. तिने ते कपडे माझ्याकडे फेकले आणि कडक आवाजात म्हणाली, उठ, खूप झोपलीस, तयार हो, उशीर होतोय. मी थरथरत्या हातांनी ते कपडे हातात घेतले आणि दबक्या आवाजात म्हणाले, आई,
माझी तब्येत फार खराब आहे. मला उठताही येत नाही. चक्कर येते. मी कुठेच जाऊ शकत नाही. देवासाठी आज तरी सोड. राधिकाने माझ्या केसात बोटं खोचली. माझं टोक वर उचललं आणि म्हणाली, ऐक मुली, माझ्याकडे तुझ्या नखऱ्यांसाठी वेळ नाही. आजचा दिवस आपल्यासाठी किती महत्वाचा आहे हे तुला माहीत आहे का? आज तू गेलीस नाहीस तर आपण उपाशी मरू आणि मी माझ्या मुलांना उपाशी मरू देणार नाही. म्हणून गप्प बसून हे कपडे घाल, नाहीतर तुला ओढत नेईन. मी रडत म्हणाले, पण आई, हे कपडे फार विचित्र आहेत. मी कसे घालू? हे माझ्या मापाचेही नाहीत. राधिका रागाने ओरडली, जास्त प्रश्न विचारू नकोस. सांगितलंय तेच कर. हे कपडे घातल्याने तू मरणार नाहीस. तिथे गेल्यावर तुला असंच सजून दजून राहावं लागेल. तेव्हाच पैसे मिळतील. भीतीने मी उठून बसले आणि भिंतीचा आधार घेत उभी राहिले. पाय थरथरत होते. कसाबसा ते कपडे घातले, जे माझ्यावर अतिशय वाईट दिसत होते. राधिकाने जबरदस्ती माझ्या तोंडावर पावडर थोपटली आणि डोळ्यात काजळ घातलं. आरशात स्वतःचा चेहरा पाहिला तेव्हा मला स्वतःचीच किळस वाटली. माझ्या पांढऱ्या रंगावर तो गडद मेकअप एखाद्या जिवंत प्रेताला सजवल्यासारखा वाटत होता. मी राधिकाकडे पाहून विचारलं, आई, आपण कुठे चाललो आहोत आणि तिथे मला काय करावं लागेल? राधिकाने माझा हात पकडून मला बाहेर ढकललं आणि म्हणाली, तिथे गेल्यावर सगळं कळेल. एवढंच लक्षात ठेव की तुझ्या सरळ साध्या आयुष्याचे दिवस आता संपणार आहेत. तिथे तुला फक्त बसायचं आहे आणि लोकांशी बोलायचं आहे. श्रीमंत लोक असतात, ते तुला खुश करतील. माझ्या मनात विचित्र प्रश्न उठत होते. बोलायचंच काम? हे कसले काम असते? पण मला नकार देण्याचा हक्क नव्हता. राधिका मला गल्लीच्या वळणापर्यंत घेऊन आली, जिथे आधीच एक रिक्षा उभी होती आणि आमची वाट पाहत होती. आम्ही रिक्षात बसलो तेव्हा राधिकाने रिक्षावाल्याला सांगितलं, लवकर चल भैया, जिथे सांगितलं आहे तिकडे. ते लोक वाट पाहत असतील. रिक्षा शहराच्या गर्दीने भरलेल्या रस्त्यांमधून जात एका अशा भागाकडे वळली, जिथल्या गल्ल्या खूपच अरुंद होत्या आणि परिसर अतिशय गलिच्छ होता. इथल्या हवेत एक विचित्र दुर्गंधी भरलेली होती. सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारची माणसं फिरत होती आणि घरांच्या गॅलरीत उभ्या असलेल्या बायका खाली पाहत होत्या. मी घाबरून राधिकाचा हात धरला आणि म्हणाले, आई, मला खूप भीती वाटते. हा कसला भाग आहे? इथे तर सुसंस्कृत लोक राहतच नाहीत. आपण परत जाऊया. मला कुठलीही नोकरी नको. राधिकाने माझा हात झटकून टाकला आणि कठोर आवाजात म्हणाली, गप्प बस. सुसंस्कृत लोक पोट भरत नाहीत. जागा जशीही असो, इथे पैसा खूप आहे आणि आपल्याला पैशांची गरज आहे. तिथेही जर तमाशा केलास ना, तर माझ्या इतकी वाईट कोणीही नसेल. रिक्षा एका जुन्या मोठ्या इमारतीसमोर थांबली. दाराशी एक उंच धिप्पाड माणूस मिशा पिळत उभा होता. त्याचे डोळे लाल होते आणि तो येणाऱ्या जाणाऱ्यांकडे घाणेरड्या नजरेने पाहत होता. राधिकाने भाडं दिलं आणि माझा हात पकडून त्या माणसाजवळ गेले. त्याने आम्हाला वरखाली न्याहाळलं आणि राधिकाला विचारलं, तुम्ही कोण आणि कुणाला भेटायचं आहे? इथे उगाच उभं राहण्याची परवानगी नाही. राधिकाने माजलेल्या सुरात उत्तर दिलं, अरे, मी कमला दिदींना भेटायला आले आहे. त्यांनीच बोलावलं होतं. मी राधिका आणि ही तीच मुलगी जिची चर्चा झाली होती. त्या माणसाने माझ्याकडे पाहिलं. त्याची नजर इतकी घाणेरडी होती की जणू माझ्या अंगावर किडे रांगत आहेत असं मला वाटलं. तो नीच हसला आणि म्हणाला, अच्छा, तर हाच तो माल आहे ज्याची एवढी तारीफ चालली होती. पण ही तर खूपच कमजोर दिसते. आजारी आहे का? राधिकाने पटकन म्हटलं, अरे नाही नाही, आजारी नाही, फक्त थोडी घाबरलेली आहे आणि घरात खाण्यापिण्याची तंगी होती म्हणून कमजोर झाली आहे. 2 दिवस नीट खाईल पिल तर गुलाबासारखी फुलून जाईल. तुम्ही फक्त दीदींना बोलवा. त्या माणसाने दार किंचित उघडलं
आणि आत ओरडला, "अरे, कोणी आहे का? दीदींना सांगा. राधिका आली आहे. नवीन माल घेऊन आली आहे." हे शब्द माझ्या कानात स्फोटासारखे फुटले. मी झटकन राधिकाकडे पाहिलं आणि ओरडले, "आई, हा काय बोलतोय? माल म्हणजे काय? तू मला विकायला आली आहेस का?" राधिकाच्या चेहऱ्यावरचा मुखवटा पूर्णपणे उतरला होता. ती निर्लज्जपणे म्हणाली, "हो, नाहीतर काय? तुला इथे पुजायला आणलं आहे का? तुझ्या बापाने माझ्यासाठी काहीच ठेवलेलं नाही. आता तुझं तारुण्यच आहे, ज्यावर माझ्या घरची चूल पेटणार आहे. गप्प बस आणि आत चल. आपलं पोट भरण्याचे पैसे कमाव." मी किंचाळत म्हणाले, "नाही, मी जाणार नाही. तू मला विकू शकत नाहीस. मी बाबांची मुलगी आहे. मी कुठली मेंढी बकरी नाही. मी पोलिसांना सगळं सांगेन." राधिकाने माझं तोंड दाबायचा प्रयत्न केला आणि रागाने म्हणाले, "पोलीस माझ्या बुटाच्या टोकावर आहेत. इथे कुणाचंच काही चालत नाही. आता चल, नाहीतर इथेच मारून टाकीन आणि कुणालाही कळणार नाही." ती आणि तो दरवान मला जबरदस्तीने आत ओढू लागले. मी पूर्ण ताकदीने स्वतःला सोडवायचा प्रयत्न करत होते. मला माहीत होतं, एकदा त्या दाराच्या आत गेले की माझी परतफेड कधीच होणार नाही. हा आयुष्य मरणाचा प्रश्न होता. मी राधिकाच्या हातावर पूर्ण ताकदीने चावा घेतला. ती वेदनेने किंचाळत माझा हात सोडून बसली. तो माणूस माझ्याकडे झेपावला तेव्हा मी जवळच पडलेला विटेचा तुकडा उचलला आणि डोळे बंद करून त्याच्या चेहऱ्यावर मारून फेकला. तो तुकडा बहुधा त्याच्या पायाला लागला. तो वेदनेने कराहत खाली वाकला. मला संधी मिळाली. मी राधिकाला जोरात ढकललं. ती नाण्याजवळच्या चिखलात जाऊन पडली आणि मी तिथून पळ काढला. "पकडा तिला, जाऊ देऊ नका. ही मुलगी हातातून निसटली तर दीदी आपल्याला जिवंत सोडणार नाहीत." सर्वांचा जड आवाज माझ्या मागे घुमला. मी चप्पलही न घालता तशीच धावत होते. पायांना दगड टोचत आहेत की काच लागून पाय रक्तबंबाळ झाले आहेत याचं भानही मला उरलं नव्हतं. मला थांबायचं नव्हतं. माझ्या मागे अनेक पावलांचे आवाज येत होते. गल्लीतील कुत्रे भुंकत होते आणि लोक वळून वळून माझ्याकडे पाहत होते. पण कोणीही मदतीला येत नव्हतं. मी एका गल्लीतून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसऱ्या गल्लीत वळत सुटले होते. माझा श्वास फुलला होता. फुफ्फुसं फुटतील असं वाटत होतं. तापामुळे डोळ्यांसमोर अंधारी येत होती. पण मला फक्त माझी इज्जत वाचवायची होती. मी मनातल्या मनात देवाला हाक मारली, "माझी मदत कर. मला वाचव. मी एकटी आहे. तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही." तेवढ्यात मला समोर एक उंच झेंडा दिसला. ते एक लहानसं मंदिर होतं आणि त्याचं दार उघडं होतं. मला वाटलं देवाने माझी हाक ऐकली आहे. मी डगमगत मंदिराच्या दाराकडे धाव घेतली. त्यावेळी कपाट बंद झाली होती, म्हणून आजूबाजूला शांतता पसरली होती. मी अरुंद गॅलरीतून जात थेट आतल्या सभागृहात गेले आणि तिथे असलेल्या झाडामागे जाऊन लपले. माझं संपूर्ण अंग थरथरत होतं. श्वासांचाही आवाज बाहेर जाऊ नये म्हणून मी तोंडावर हात ठेवला. काही वेळ गेला. बाहेर गोंगाट ऐकू आला. "तिकडे गेली आहे. मी पाहिलंय. त्याच गल्लीत वळली आहे. सगळीकडे शोधा. मंदिरातही पहा. कुठे लपली असेल." माझं काळीज तोंडाशी आलं. हे लोक देवाच्या घरातही येणार का? मी भीतीने आणखी आकसले. डोळे बंद करून देवाचं नाव घेत राहिले. तेवढ्यात एक गंभीर पण शांत आवाज घुमला, "काय हा गोंधळ माजवलाय तुम्ही? हे देवाचं घर आहे. इथे आरडाओरडा करणं मनाई आहे." मी लपून डोकावून पाहिलं तर मंदिराच्या दारात एक वृद्ध गृहस्थ उभे होते. त्यांनी धोतर कुर्ता घातला होता. ते गुंडांसमोर भिंतीसारखे उभे राहिले होते. त्यातला एक गुंड म्हणाला, "पंडितजी, एक मुलगी पळत इथेच आली आहे. ती चोर आहे. आमचे पैसे घेऊन पळाली आहे. आत असेल तर तिला आमच्या ताब्यात द्या." त्या वृद्धांनी अत्यंत शांत स्वरात उत्तर दिलं, "इथे कोणतीही मुलगी आलेली नाही. मी आत्ताच इथे बसलो होतो. कुणी आलं असतं तर मला दिसलं असतं. तुम्ही इथून निघा आणि मंदिराची शांती भंग करू नका."
नाहीतर मी गल्लीतल्या लोकांना जमवीन. सगळे लोक जमा होतील या भीतीने गुंड बडबडत निघून तिथून माघारले. चला पुढे पाहू. कदाचित दुसऱ्या गल्लीत निघाली असेल. त्यांच्या पावलांचे आवाज दूर गेले तेव्हा मी सुटकेचा श्वास घेतला. तरीही बाहेर पडायची हिंमत होत नव्हती. मी तिथेच बसून राहिले. इतक्यात संध्याकाळ गडद होऊ लागली. अचानक माझ्या जवळच पावलांची चाहूल लागली. मी घाबरून आकसले. ते परत आले का? पण ते गुंड नव्हते. ते तेच वृद्ध गृहस्थ होते ज्यांनी मला वाचवलं होतं. ते माझ्याजवळ उभे होते आणि त्यांच्या नजरेत प्रामाणिकपणा आणि आश्चर्य होतं. त्यांनी प्रेमाने विचारलं, बाळा, तू इथे काय करतेस? आणि सांग, ते लोक तुला का शोधत होते? तू खरंच चोर आहेस का? मी रडत त्यांच्या पायावर पडले. नाही बाबा, मी चोर नाही. देवाची शपथ, मी चोर नाही. ते लोक मला विकायला निघाले होते. माझ्या सावत्र आईने मला कोठ्यावर नेलं होतं. मी तिथून जीव वाचवून पळाले आहे. मला वाचवा. ते लोक मला मारतील. त्यांनी पटकन मला जमिनीवरून उठवलं. आजूबाजूला पाहिलं. कोणी पाहत तर नाही ना? मग माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, हे देवा, हा किती मोठा अन्याय आहे. एवढी लहान मुलगी. घाबरू नकोस बाळा. तू आता देवाच्या घरात आहेस आणि माझ्या संरक्षणात आहेस. मला तुझा वडीलच समज. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीत इतकी गोडी आणि आपुलकी होती की माझं अनाथ असणं थोडंसं कमी जाणवलं. मी हिचक्यांमध्ये म्हणाले, बाबा, या जगात माझं कुणीच नाही. माझे बाबा गेलेत आणि आईने मला विकून टाकलं. आता मी कुठे जाऊ? त्यांनी आपल्या खांद्यावरची शाल माझ्यावर टाकली आणि म्हणाले, तू कुठेही जाणार नाहीस. तू माझ्यासोबत माझ्या घरी चाल. माझं घर इथेच जवळ आहे. तिथे माझी बायको आहे. ती तुला सांभाळेल. मला स्वतःची मुलं नाहीत. कदाचित देवाने तुलाच माझी मुलगी म्हणून पाठवलं असावं. मला विश्वासच बसत नव्हता की या जगात इतकी चांगली माणसंही असतात. थोड्याच वेळापूर्वी मी नरकाच्या दारात उभी होते आणि आता एक देवमाणूस मला आपली मुलगी बनवत होता. त्यांनी मला धीर दिला आणि म्हणाले, चल बाळा, रात्र झाली आहे. आता इथं थांबणं बरं नाही. लोक बोलायला लागतील. मागच्या दरवाजाने बाहेर गेलं की माझी गाडी उभी आहे. मी त्यांच्या मागे निघाले. माझं मन देवाचे आभार मानत होतं की त्यांनी मला नराधमांच्या तावडीतून वाचवून एका सभ्य माणसाच्या हवाली केलं. मला काय माहीत होतं की माणसांच्या रूपात लपलेले सैतान कधीकधी देवमाणसाचं रूपही धारण करतात. आणि ज्या गाडीत मी बसत होते ती मला सुरक्षित ठिकाणी नाही तर माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या परीक्षेकडे घेऊन चालली होती. गाडी वेगाने आपल्या दिशेने निघाली. ते बाबाजी वारंवार आरशात मला पाहत होते. त्यांच्या नजरेत एक विचित्र चमक होती. त्यांनी विचारलं, बाळा, आता तुला भीती तर वाटत नाही ना? मी म्हणाले, तुम्ही माझ्यासाठी देवासारखे आहात. तुम्ही मला वाचवलंत. ते हसले आणि म्हणाले, बरं, तुझी आई तुला किती रुपयांना विकत होती? हा प्रश्न माझ्यासाठी धक्का होता. मी अडखळत म्हणाले, मला माहीत नाही. ते म्हणाले, काही काळजी करू नकोस. जिथे मी तुला घेऊन चाललोय तिथे तू राणी बनून राहशील. गाडी शहरातील एका महागड्या भागातल्या भव्य बंगल्यासमोर थांबली. गेटवर उभ्या असलेल्या गार्डने सॅल्यूट केला. मला फारच विचित्र वाटलं. मग ते मला मुख्य दरवाजाऐवजी बाजूच्या दरवाजातून आत घेऊन गेले आणि माझा हात जोरात दाबत म्हणाले, मोठे साहेब वाट पाहत आहेत. त्यामुळे नीट वाग. यातच तुझं भलं आहे. मी भीतीने आत ओढली जात होते. खोलीत हलकासा धूर होता आणि एका खुर्चीत पाठ फिरवून कुणीतरी बसलेलं होतं. बाबा अत्यंत आनंदी सुरात म्हणाले, मोठे साहेब, उशीर झाला याबद्दल माफी. पण आज अशी गोष्ट आणली आहे की तुमची तब्येत खुश होईल. मी रडत ओरडले, तुम्ही खोटे आहात. मला सोडा. तेवढ्यात तो माणूस माझ्याकडे वळला आणि म्हणाला, मोठे साहेब, हे घ्या तुमचं बक्षीस अगदी हिऱ्यासारखं आणि दुर्मिळ. हे ऐकताच मी जमिनीवर कोसळले.
पण त्या क्षणी खुर्ची फिरली आणि माझा श्वास थांबला. कारण समोर बसलेला माणूस दुसरा कोणी नव्हता, तो माझा सख्खा काका होता. माझ्या तोंडातून अचानक शब्द बाहेर पडले, "काका." त्यांच्या हातातून सिगारेट खाली पडली आणि ते उठून उभे राहिले. "मालती." मी रडत त्यांच्या पायावर पडले आणि म्हणाले, "काका, मला वाचवा. हा माणूस मला विकायला आला आहे." त्यांनी मला उचलून छातीत घट्ट धरलं आणि सिंहासारखे गर्जले. गप्प. एका क्षणात त्यांनी त्या माणसाचा कॉलर पकडला आणि त्याला हवेत उचलून म्हणाले, "तू माझ्या मुलीला माझ्यासमोर विकायला आणलंस? तुला ही हिंमत कशी झाली?" त्यांनी त्याला जोरात जमिनीवर आपटले आणि लाथ मारत म्हणाले, "मी अय्याश असेन, पण इतका नीच नाही की आपल्या मुलीचा सौदा करेन." त्यांनी गार्डांना बोलावून आदेश दिला, "या माणसाला कुत्र्यासारखं ओढत बाहेर घेऊन जा, तोंड काळं करा आणि पोलिसांच्या हवाली करा." गार्ड त्याला घेऊन गेले. काकांनी मला पुन्हा मिठीत घेतलं आणि रडत म्हणाले, "मला माफ कर मालती. मी तुझा आणि तुझ्या बाबांचा अपराधी आहे. चल, आता घरी जाऊया. तुझी काकू तुझी वाट पाहत असेल." गाडी वेगाने रस्त्यावरून धावू लागली. काका ड्रायव्हिंग सीटवर बसले होते आणि त्यांचे हात स्टेअरिंगवर इतक्या कडकपणे घट्ट पकडलेले होते की त्यांच्या बोटांचा रंग पांढरा पडला होता. मी मागच्या सीटवर बसून डोळ्यातले अश्रू पुसत होते. तेव्हा काकांनी आरशात माझ्याकडे पाहिलं आणि जड आवाजात म्हणाले, "रडू नकोस मालती. आता तुझे रडण्याचे दिवस संपले आहेत. मला फक्त एवढंच सांग, ती बाई कुठे राहते?" मी त्यांना सांगितलं, "ती कच्च्या वस्तीत राहते, शहराच्या दुसऱ्या टोकाला. ती माझ्याशी असं वागेल असं मी स्वप्नातही विचार केला नव्हता. तिने मला आई बनवून तिथे नेलं होतं." काकांनी दात आवडत म्हटलं, "आईच्या नावावरचा तो काळा डाग आहे. तू चिंता करू नकोस. उद्या सूर्य उगवण्याआधीच तिला तिच्या कर्मांची शिक्षा मिळेल. मला फक्त याचं दुःख आहे की मी प्रकाश भाऊंना वाचवू शकलो नाही." गाडी एका सुंदर बंगल्याच्या पोर्चमध्ये जाऊन थांबली. हे ते जुनं गावाकडचं घर नव्हतं, तर शहरातलं एक आलिशान घर होतं. गाडी थांबताच काकांनी दरवाजा उघडला आणि मला खाली उतरवलं. तेवढ्यात घराचा मुख्य दरवाजा उघडला आणि मध्यम वयाचे एक बाई बाहेर आली. ती माझी काकू होती. तिच्या केसात पांढरटपणा आला होता, पण चेहरा तोच ओळखीचा होता. तिने आश्चर्याने विचारलं, "सगळं ठीक आहे ना? तुम्ही तर मीटिंगला गेले होते. इतक्या लवकर परत आलात? आणि ही मुलगी कोण आहे?" काकांनी माझा हात धरून पुढे केलं आणि भावूक होत म्हणाले, "नीट पहा, ओळख पटते का?" काकूने डोळे बारीक करून मला पाहिलं आणि अचानक तिच्या डोळ्यात चमक आली. ती डगमगत पुढे आली आणि म्हणाली, "ही ही तर मालतीचे डोळे आहेत. ही माझी मालती आहे." मी ताबडतोब तिच्या गळ्यात पडले आणि म्हणाले, "हो काकू, मीच आहे." तिने मला घट्ट मिठीत घेतलं आणि रडू लागली. म्हणाली, "माझी बाळ, माझी गुडिया, तू ठीक आहेस ना? मी तर तुला कधी पाहायला मिळेल ही आशाच सोडली होती. तू किती मोठी झाली आहेस आणि तुझी ही अवस्था कशी झाली?" काकांनी मान खाली घालत म्हटलं, "ही फार वाईट अवस्थेत सापडली आहे. मी वेळेवर पोहोचलो नसतो तर आज आपण तिला गमावलं असतं." काकूने अस्वस्थपणे आजूबाजूला पाहिलं आणि विचारलं, "आणि भैया कुठे आहेत? ते सोबत नाहीत का?" हा प्रश्न ऐकताच खोलीत एकदम शांतता पसरली. मी मान खाली घातली आणि पुन्हा रडू लागले. काकांनी पुढे जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि दुःखी स्वरात म्हणाले, "भैया आता या जगात नाहीत. ते आपल्याला कायमचे सोडून गेले आहेत." काकूच्या तोंडातून जोरदार किंकाळी फुटली आणि ती म्हणाली, "नाही, असं होऊ शकत नाही. मी तर भावाचं शेवटचं दर्शनही करू शकले नाही." ती जमिनीवर बसली आणि रडू लागली. मीही तिच्याजवळ बसले आणि आम्ही दोघीही मनसोक्त रडलो. काका आम्हाला शांत करायच्या ऐवजी स्वतःही अश्रू ढाळत राहिले. थोड्या वेळाने त्यांनी आम्हाला उठवलं आणि म्हणाले, "आता रडायची वेळ नाही. अजून हिशोब बाकी आहे.
त्या बाईने दादाच्या मृत्यूनंतर मालतीला घराबाहेर काढलं आणि विकण्यासाठी कोठ्यावर नेलं. काकूने झटकन डोकं वर केलं. तिचे अश्रू लगेच थांबले आणि चेहऱ्यावर प्रचंड राग दिसू लागला. ती म्हणाली, त्या नालायक बाईची इतकी हिंमत! माझ्या फुलासारख्या मुलीला विकायला निघाली होती. काकांनी मूठ आवडत म्हटलं, हो, पण आता ती वाचणार नाही. मालतीला आत घेऊन जा, तिला जेवण दे, आराम करू दे. सकाळी मी राधिकाचे असे हाल करीन की जग पाहिल. काकूने माझा हात धरून मला आत नेलं आणि म्हणाली, ये माझ्या मुली, आज तू आपल्या घरी आली आहेस. आता तुला कोणीही दुःख देणार नाही. कोण तुला त्रास देतो ते मी पाहते. रात्रीच्या जेवणानंतर मी मऊ बिछाण्यावर आडवी झाले होते. काकू माझ्या डोक्याजवळ बसून माझ्या केसातून हात फिरवत होती. तिने विचारलं, त्या डायनबाईने तुला फार छळलं ना? मी डोळे मिटून म्हणाले, हो, ती मला उपाशी ठेवायची, खूप मारायची. पप्पा गेल्यानंतर तर तिने मला माणूसही समजलं नाही, जनावरासारखं वागलं. माझ्या काकूने माझे केस हळूच कुरवाळत म्हणाली, झोप बाळा, आता तू सुरक्षित आहेस. उद्या तुझा काका तिचा पूर्ण हिशोब चुकता करेल. मी सुटकेचा श्वास घेतला. कित्येक वर्षांनंतर मला अशी शांत झोप लागली होती, ज्यात कोणतीही भीती नव्हती. पण मला माहीत होतं की उद्याचा दिवस मोठा वादळ घेऊन येणार होता. कारण काकांच्या डोळ्यात जी आग मी पाहिली होती ती राधिकाला पूर्णपणे भस्म केल्याशिवाय शांत होणार नव्हती. सकाळचा सूर्य उगवायच्या आधीच काकांनी पोलिसांना सोबत घेतलं आणि आम्ही सगळे माझ्या जुन्या घराकडे निघालो. गाडी गल्लीमध्ये थांबताच लोकांची गर्दी जमा झाली. मी गाडीत बसून थरथरत होते. कुठे ती बाई काही तमाशा उभा करेल की काय, या भीतीने. काकांनी मला गाडीतच थांबण्याचा इशारा केला आणि स्वतः पोलीस इन्स्पेक्टर सोबत पुढे गेले. त्यांनी दरवाजावर जोरात ठोठावलं. आतून राधिकाचा घाबरलेला आवाज आला, कोण आहे? दरवाजा लगेच उघडा, नाहीतर काय. इन्स्पेक्टरने शिपायांना आदेश दिला आणि एकाच धक्क्यात दरवाजा उघडला गेला. राधिका अंगणात उभी होती. पोलिसांना पाहताच तिचे होश उडाले आणि तिने ताबडतोब चेहऱ्यावर खोटी हसू आणत म्हटलं, अरे भाऊ, तुम्ही कधी आलात? मी तुम्हाला किती शोधत होते. प्रकाश गेल्यानंतर तर आमचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. काकांनी तिचं बोलणं तोडत ओरडून म्हटलं, बकवास बंद कर आणि सांग, मालती कुठे आहे? राधिकाने चतुरपणे अश्रू ढाळत म्हटलं, भाऊ, ती तर हातातून निसटली, आवारा झाली होती. परवा रात्री एका मुलाबरोबर पळून गेली. मी तिला थांबवायचा खूप प्रयत्न केला, पण तिने मला ढकललं. काकांनी वळून माझ्याकडे बोट दाखवलं. मी गाडीतून उतरून हळूहळू आत आले. मला पाहताच राधिकाच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिची जीभ जणू टाळ्याला चिकटली. मी जवळ जाऊन म्हणाले, मी पळून गेले नव्हते आई, तू मला कोठ्यावर विकायला नेलं होतंस. आठवतंय ना? राधिका पाया पडू लागली. बाळा, तू काय बोलतेस? मी तर तुझी आई आहे. काकांनी तिच्या गालावर जोरदार थप्पड मारली आणि म्हणाले, एक शब्दही नाही. तुझ्यासारख्या बाया आई नावाला काळिमा आहेत. इन्स्पेक्टर साहेब, हिला घेऊन जा. ही बाई आयुष्यभर जेलमध्ये सडली पाहिजे. पोलिसांनी राधिकाच्या हातात बेड्या ठोकल्या. ती किंचाळू लागली, मला माफ करा. माझी लहान लहान मुलं आहेत. त्यांचं काय होईल? काकांनी तिरस्काराने म्हटलं, त्या मुलांची चिंता करू नकोस. ते माझ्या भावाचं रक्त आहे. मी त्यांना सांभाळीन. तेवढ्यात खोलीतून अचानक मुलांच्या रडण्याचा आवाज आला. मी धावत आत गेले तर माझा सावत्र भाऊ आणि लहान बहीण कोपऱ्यात घाबरून उभी होती. त्यांचे कपडे मडके होते आणि ते भुकेने हैराण दिसत होते. मला पाहताच ते माझ्या गळ्यात पडले. दीदी, आम्हाला वाचवा, आई खूप मारते. मी त्यांना मिठीत घेतलं आणि समजावलं, रडू नका, आता तुम्हाला कोणीही मारणार नाही. काकाही आत आले आणि मुलांची अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी पुढे जाऊन दोघांनाही प्रेमाने जवळ घेतलं आणि म्हणाले, चला माझ्या मुलांनो, आजपासून तुम्ही तुमच्या काकाच्या घरी राहाल. पोलीस राधिकाला ओढत बाहेर घेऊन गेले. गल्लीतील लोक तिला वाईट वाईट बोलत होते. आम्ही मुलांना घेऊन गाडीत बसलो तेव्हा मला वाटलं,
आज बाबांच्या आत्म्याला खरंच शांती मिळाली असेल. गाडी पुन्हा काकांच्या घराकडे वळली तेव्हा माझ्या बाजूला बसलेले माझे भाऊ बहीण माझा हात घट्ट पकडून बसले होते. जणू त्यांना खात्री झाली होती की ते आज या नरकातून मुक्त झाले आहेत. वेळ पंख लावून उडत राहिला आणि काकांच्या घरात मला आणि माझ्या भाऊ बहिणींना तो सुकून मिळाला. त्यासाठी आम्ही वर्षानुवर्षे तडफडत होतो. काकूने मला आणि माझ्या सावत्र भाऊ बहिणींनाही स्वतःच्या सख्या मुलांसारखंच वाढवलं आणि कधीही आईवडिलांची उणीव जाणवू दिली नाही. नंतर काकांनी माझं शिक्षण पूर्ण करून दिलं, जेणेकरून मी समाजात मान उंचावून जगण्यास पात्र ठरेन. काही वर्षे गेल्यानंतर काका आणि काकू माझ्याकडे आले. माझ्या डोक्यावरून हात फिरवत ते म्हणाले, आता आमची इच्छा आहे की तू आपल्या घराची होशील. आम्ही तुझ्यासाठी एक अतिशय कर्तबगार आणि योग्य मुलगा पाहिला आहे. हे ऐकून मी लाजले आणि माझ्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. त्यांनी माझं लग्न त्यांच्या बिझनेस पार्टनरच्या मुलाशी लावून दिलं आणि मी त्या घराची मालकीण झाले. माझं आयुष्य खूप सुंदर झालं होतं. मग एक दिवस मी गाडीतून बाजाराकडे जात होते. सिग्नलवर गाडी थांबली तेव्हा एका वृद्ध भिकाऱ्याने माझ्या गाडीच्या काचेवर टकटक केली. मी काच खाली केली आणि चकित झाले. ती दुसरी कोणी नसून राधिकाच होती, जी जेलमधून सुटल्यावर रस्त्यावर भीक मागत फिरत होती. तिने मला ओळखलं आणि लाजेने नजर खाली घातली. त्या क्षणी माझं मन झालं की तिला तिथून हुसकावून लावावं, पण मग मला वाटलं, देवाने मला इतकी प्रतिष्ठा दिली आहे तर मला असं वागणं शोभणार नाही. मी माझ्या नवऱ्याला सांगून तिला काही पैसे दिले आणि तिच्या राहण्याची सोय एका वृद्धाश्रमात करून दिली. कारण माझ्या मनातून द्वेष निघून गेला होता आणि फक्त करुणा उरली होती. मित्रांनो, जुलुमाचं आयुष्य फार लहान असते आणि प्रत्येक काळोख्या रात्रीनंतर उजाड सकाळ नक्की येते. माणसाने कधीही लालसा आणि फसवणुकीचा मार्ग स्वीकारू नये, कारण शेवटी कर्माचं फळ नक्कीच मिळतं. माणसाने कधीही लालसा, स्वार्थ आणि फसवणुकीचा मार्ग निवडू नये, कारण तो मार्ग कितीही सोपा वाटला तरी शेवटी तो खोल खड्ड्यात नेऊन ठेवतो. दुसऱ्याच्या कमजोरीचा फायदा घेऊन स्वतःचा फायदा करणाऱ्याला कधीही खरं सुख मिळत नाही. उलट त्यांचं आयुष्य शेवटी रस्त्यावर भीक मागणे इतपत खालवतं. ही कथा केवळ शिक्षण आणि मनोरंजनाच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. ती पूर्णपणे काल्पनिक आहे. यात वर्णन केलेली पात्रे, घटना आणि ठिकाणे यांचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही. कोणाचाही भावना दुखावण्याचा उद्देश नाही. धन्यवाद.